जुलै 2024 मध्ये तत्कालीन शिंदे सरकारनं मोठा गाजावाजा करत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती। 2.5 कोटी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचं सांगण्यात आलं। मग निवडणुकीत याचं श्रेय लाटण्यासाठी महायुतीतच लाडका भाऊ कोण, लाडका दादा कोण यासाठी चढाओढ सुरू झाल्याचं आपण बघितलं होतं। देवेंद्र फडणवीस यांचं तर देवा भाऊ असं नवं नामकरणही करण्यात आलं। या सगळ्याचा भाजपला, महायुतीला निवडणुकीत प्रचंड फायदा झाला। लोकसभेला सपाटून मार खाल्लेल्या महायुतीनं विधानसभेत प्रचंड बहुमत मिळवलं। महाविकास आघाडीला 51 जागांमध्येच गुंडाळलं। ही सगळी करामत होती 2.5 कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यावर टाकलेल्या 1,500 रुपयाची। पण आता या योजनेला 2 वर्ष पूर्ण होत नाहीत, तेच सरकारनं 80 लाख लाभार्थ्यांना, महिलांना बाहेरचा रस्ता दाखवलाय। मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की सरकारसाठी या लाडक्या बहिणी आता दोडक्या का झाल्या? त्यांच्या खात्यावर पैसे टाकणं का बंद केलं? अचानक त्या अपात्र कशा ठरल्या? सरकारनं जनतेच्या पैशांचा चुराडा केला का? आणि आता ज्यांचे पैसे थांबलेत त्यांनी काय करायचं? आजच्या साधं सोपं मध्ये आपण याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि पुढे जाण्याआधी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठीला सबस्क्राइब केलं नसेल यूट्यूबवर तर प्लीज लगेच सबस्क्राइब करा आणि सोशल मीडियावर देखील फॉलो करायला विसरू नका। नमस्कार, मी सदानंद घायल, तुम्ही बघताय टीओडी मराठी। सुरुवातीलाच आपण नेमका हा प्रकार काय ते समजून घेऊ। सुरुवातीला या योजनेत तब्बल 2 कोटी 38 लाख ते 2 कोटी 48 लाख महिलांना लाभ दिल्याचा दावा सरकारने केला होता। पण आता ई-केवायसी ची अट बंधनकारक केल्यानंतर हा आकडा घसरून थेट 1 कोटी 66 लाखावर आलाय। याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीस सरकारवर निशाणा साधलाय, टीका केली। यासाठी सुळेंनी सरकारच्याच लाडकी बहीण पोर्टलवरील आकडेवारीचा दाखला दिलाय। पोर्टलवर सध्या एकूण अर्जांची जी संख्या आहे ती फक्त 1 कोटी 12 लाख आणि मंजूर अर्जांची संख्या आहे ती 1 कोटी 6 लाख इतकीच दिसते। मग सुरुवातीला ज्या 2.5 कोटी महिलांना सरकारनं पैसे वाटले त्या महिला नेमक्या कोण होत्या असा सवाल सुळेंनी विचारलाय। दुसरीकडे ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी तर हा आकडा आणि पैशांचा सारा हिशोबच मांडलाय। त्यांच्या मते 80 लाख महिला अपात्र ठरल्या असतील आणि त्यांना आधी पैसे वाटले गेले असतील तर हा जनतेच्या कोट्यवधी रुपयांचा थेट चुराडा आहे। म्हणजे योजना सुरू करतानाच आधीच पात्र अपात्रतेचे निकष लावून लाभ पैसा जो काही आहे तो खात्यावर जमा केला असता तर आज जो कोट्यवधींचा चुराडा झालाय तो झाला नसता। आणि हा पैसा काही कुण्या मंत्र्याच्या, नेत्याच्या, संत्र्याच्या खिशातला नाही, तर तो मराठी माणसाच्या घामाचा पैसा आहे, महाराष्ट्रातल्या जनतेचा पैसा आहे। मग सरकारने इतकी घाई का केली? विरोधकांच्या याच टीकेनंतर राज्यामध्ये मोठी खळबळ उडाली। यावरच आता राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालय तसंच खुद्द मुख्यमंत्र्यांनीही स्पष्टीकरण दिले। राज्यावरील आर्थिक संकटामुळे 80 लाख महिलांना वगळण्यात आल्याचा दावा सरकारनं फेटाळून लावलाय। मग 80 लाख नावं कमी का झाली? याबद्दल आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच NDTV मराठीच्या एका कार्यक्रमात स्पष्टीकरण दिलं। ते म्हणाले की ही योजना आणली तेव्हा पडताळणी करण्यासाठी पुरेसा वेळच नव्हता। आधीच कागदपत्रांची छाननी केली असती तर त्यातच वर्ष 1.5 वर्ष गेला असता। त्यामुळे सरकारनं महिलांवर विश्वास ठेवला। महिलांनी दिलेल्या सेल्फ सर्टिफिकेशन म्हणजेच स्वप्रमाणपत्रावरच विश्वास ठेवून सुरुवातीला पैसे वाटण्यात आले। पण सरकारी तिजोरीतून जाणारा प्रत्येक पैसा हा नियमातच खर्च करावा लागतो। या योजनेचे कॅगद्वारे ऑडिट केलं जातं। त्यामुळे कॅगच्या कारवाईच्या भीतीनं आणि नियमांचं पालन करण्यासाठी सरकारनं नंतर ई-केवायसी आणि डेटा पडताळणीची मोहीम हाती घेतली आणि याच पडताळणीतून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आलेल्या आहेत। काय समोर आलं या सगळ्या ह्याच्यामधून? तर 80 लाख महिलांना वगळण्यात आलं। या 80 लाख महिला नेमक्या कोणत्या कारणामुळे अपात्र ठरल्या? त्यांच्या खात्यावर सरकार पैसे का टाकत नाही याबद्दल महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे म्हणजेच सरकारनं जी माहिती दिली आहे ती जर तुम्ही ऐकली तर अक्षरशः तुम्ही थक्क व्हाल। पहिलं कारण आहे प्राप्तिकर भरणारे। योजनेच्या निकषानुसार लाभार्थी कुटुंबाचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असावं। मात्र इन्कम टॅक्स विभागाचा डेटा तपासल्यानंतर तब्बल 10 ते 12 लाख महिला अशा आढळल्या ज्या स्वतः किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य हे प्राप्तिकर भरणारे, ITR भरणारे होते। दुसरं कारण आहे वयाची अट। योजनेसाठी 21 ते 65 वयोगटाची अट आहे। पडताळणीत मात्र जवळपास 4.5 ते 4.5 लाख महिला या 65 पेक्षा अधिक वय असलेल्या आढळल्या। तिसरं कारण आहे सरकारी कर्मचारी। आणखी धक्कादायक बाब म्हणजे सरकारी नोकरी करणाऱ्या किंवा पेन्शन घेणाऱ्या तब्बल 5 लाख महिलांनीही या योजनेचा लाभ घेतला। नियमानुसार या योजनेचा लाभ त्यांना घेता येत नाही।
चौथं कारण आहे चारचाकी वाहन. कुटुंबात ट्रॅक्टर वगळता इतर चारचाकी वाहनं नसावी असा देखील नियम आहे. पण आरटीओच्या डेटानुसार जवळपास 3 ते 5 लाख लाभार्थ्यांच्या नावावर चारचाकी वाहनं आहेत. पाचवं कारण आहे पुरुष लाभार्थी. हे कारण ऐकून तर तुमचा प्रचंड संताप होईल, कारण तब्बल 14,000 पुरुषांनी महिलांच्या नावानं अर्ज भरून या योजनेचे पैसे लाटलेत. हे सर्व पुरुष आता बोगस ठरलेत. सहावं कारण आहे इतर योजनांचे लाभार्थी. नमो शेतकरी योजना किंवा संजय गांधी निराधार योजनेचा आधीच लाभ घेणाऱ्या हजारो महिलांचा लाभही दुबार लाभामुळे थांबवण्यात आलाय. कारण या योजनेच्या निकषानुसार लाभार्थ्यांना एकाच सरकारी योजनेचा लाभ घेता येऊ शकतं. हे तर झालं निकष लावून सरकारनं कमी केले लाभार्थी. नंतर काही महिन्यांपूर्वी सरकारनं KYCचा नवा निकष आणला. त्यामुळं अपात्र लाभार्थ्यांचा हा आकडा तब्बल 80 लाखाच्या घरात गेलाय. इथं आपण एक गणित करायला पाहिजे. त्याच्यातून तुम्हाला या सगळ्या लोकांवर किती पैसे खर्च झाले ते ध्यानात येईल. तर 80 लाख महिलांना 12 महिन्यासाठी दरमहा प्रत्येकी 1,500 रुपये त्यांच्या खात्यावर जमा केले तर त्यासाठी सरकारला 14,400 कोटी रुपये खर्च येतोय. महायुती सरकारनं विधानसभा निवडणूक जिंकली त्यावर केलेला हा खर्च असेल तर मग महायुतीतल्या घटक पक्षांची याबद्दलची जबाबदारी काय असा प्रश्न आता विचारला जातो. मग या सगळ्या उधळपट्टीला जबाबदार कोण? हे सगळं ऐकायला किंवा प्रशासकीय कारवाई म्हणून अगदी योग्य वाटतं. सरकारनं बोगस लाभार्थी शोधून काढले त्याबद्दल त्यांचं कौतुकही व्हायला हवं. पण हा सगळा प्रकार म्हणजे समोर विहीर आहे हे माहीत असूनही उडी मारण्यासारखं आहे, किंवा एखाद्याला जाणून बुजून कानशिलात मारायचं आणि मग समोरच्यानं हात उगारल्यावर सॉरी म्हणण्यासारखंच हे आहे. मात्र मूळ प्रश्न तसाच आहे. सरकारनं ही सगळी छाननी पडताळणीची प्रक्रिया आधीच का केली नाही? जिथं महिलांना रोज 200-300 रुपये मजुरी आहे तिथं काम न करता 1,500 रुपये महिना मिळणार असतील तर त्यात फसवणूक केली जाणार हे शेंबड्या पोरालाही कळतं. मग इतकं जनरल नॉलेज सरकारला प्रशासनाला नसावं का? पण या सगळ्या उधळपट्टीचं कारण आहे निवडणूक. लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या महायुतीला काही करून विधानसभा जिंकणं गरजेचं होतं. 2 पक्ष पडून सत्तेत आलेल्या महायुतीच्या अक्षरशः इज्जतीचा हा प्रश्न झालेला होता. त्यासाठीच मध्य प्रदेशात सरकार विरोधी वातावरण असतानाही लाडकी बहीण योजना आणून सत्तेत येण्याचा फॉर्म्युला महाराष्ट्रातही राबवण्यात आला. त्यासाठीच घाईघाईत निकष बाजूला ठेवून पैशांची खैरात वाटण्यात आली अशी टीका आता केली जाते. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पुरुषांनी आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी हे पैसे लाटले त्यांच्याकडून सरकार वसुली करणार असल्याचं स्पष्ट केलं. पण इतर ज्या लाखो अपात्र महिलांना पैसे दिले गेले त्यांना मात्र सरकारनं सूट दिली आहे. त्यांच्याकडून कोणतीही वसुली केली जाणार नाही. राजकारण म्हणून हा निर्णय योग्य असेल, पण या पैशांची जबाबदारी कोण घेणार? या उधळपट्टीसाठी जबाबदार कोण हा प्रश्न तसाच राहतो. मग KYC न झालेल्यांसाठी आता पर्याय काय? ज्यांचा लाडक्या बहिणींचा लाभ हा केवळ KYC प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे थांबवण्यात आलाय त्यांना सरकार दिलासा देण्याच्या पुन्हा एकदा तयारीत आहे. तुम्ही खरोखर योजनेच्या निकषानुसार पात्र असाल, तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल, घरात चारचाकी नसेल आणि तरीही केवळ KYC न केल्यामुळं किंवा एखाद्या तांत्रिक चुकीमुळं तुमचे पैसे म्हणजे तुमचा लाभ थांबला असेल तर तुम्हाला सरकार आणखी एक संधी देणार आहे. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी एकाही पात्र महिलेला लाभापासून वंचित ठेवलं जाणार नसल्याचं आश्वासन दिले. मुख्यमंत्र्यांनीही सरकार KYCची विंडो म्हणजे KYCची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यासाठी तयार असल्याचं सांगितलंय. ज्यांच्या अर्जात तांत्रिक चुका आहेत त्या दुरुस्त केल्या जातील असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. तसंच तुम्ही संजय गांधी निराधार योजना किंवा लाडकी बहीण अशा दोन्ही योजनांसाठी अर्ज भरले असतील आणि त्यामुळे तुमचं नाव कट झालं असेल तर तुम्हाला या 2 पैकी एका योजनेचा 100% लाभ दिला जाईल असं देखील सरकारनं स्पष्ट केलंय. तसंच काही जणांचा लाभ हा आरटीओच्या चुकीच्या डेटामुळे म्हणजे तुमच्याकडे कार नाही पण पोर्टलवर कार दाखवत असेल तर तुमचं नाव वगळलं असेल तर अशा वेळी तुम्ही तसं निवेदन महिला आणि बालविकास विभागाकडे देऊ शकता. त्याची फेरपडताळणी करून तुम्हाला मग योग्य ती लाभ देण्याची काळजी घेतली जाईल असं सरकारचं म्हणणं आहे. थोडक्यात काय तर लाडकी बहीण योजना ही महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारनं आणलेली एक चांगली योजना आहे, यात शंकाच नाही. पण प्रशासकीय अंमलबजावणी करताना केवळ निवडणुका जिंकण्याच्या घाईमुळं ज्या त्रुटी राहिल्यात त्याचा फटका सरकारी तिजोरीला म्हणजेच सर्वसामान्यांच्या पैशाला बसलाय, सर्वसामान्यांच्या खिशाला बसलाय. पण 14,000 कोटी रुपयांची जी बर्बादी झाली त्याला जबाबदार कोण
हा प्रश्न तर तसाच आहे. पण तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? लाडकी बहीण योजनेचा बोगस लाभ घेणाऱ्या 80 लाख लाभार्थ्यांचा लाभ कमी करणं थांबवणं हे सरकारचं यश आहे की अपयश? बोगस लाभ मिळवणाऱ्यांकडून पैसे वसूल करायला पाहिजेत का? निवडणुकीच्या नादात कोट्यवधींची बर्बादी झाली आहे का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हे माहितीपूर्ण विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच विश्लेषणासाठी TOD मराठीला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही सोशल मीडियावर देखील TOD मराठीला फॉलो केलं नसेल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.